हॅलो गाईज, तर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आता चाललो आहे पुण्यात गणपती पाहायला। तर पुण्यातील सर्व गणपती मी कव्हर करणार आहे, त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर जाताना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर चला आता निघूया। तर आता आम्ही पोहोचलो इथे। पहिलं आम्ही थोड्या अंतरावर गाडी पार्क केल्या, आता चाललो आहे पुढे। भरपूर गर्दी असल्यामुळे त्यांच्या आवाजाने व्हिडिओमध्ये नीट आवाज येत नव्हता, म्हणून मी या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर दिला। आता आम्ही पहिलं चाललो आहे पहिल्या मानाच्या गणपतीपाशी, श्री कसबा गणपतीपाशी। तिथे लय मोठी लाईन असल्यामुळे आम्ही आत दर्शनासाठी गेलो नाही, आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे निघालो। आम्हाला पुढे उशीर होत होता म्हणून आम्ही लाईनला थांबलो नाही। आता आम्ही निघालो आहे पुण्यातील सर्वात जास्त फेमस असणाऱ्या गणपतीपाशी, म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाईपाशी। पहिला आम्हाला वाटलं गर्दी कमीच आहे आज, पण जेव्हा आम्ही पुढे जायला लागलो तेव्हा भरपूर गर्दी पाहायला मिळाली। तरी आम्हाला 20 ते 25 मिनिटांमध्ये दर्शन झाले। तिथून आम्ही दर्शन घेऊन आलो। आता आम्ही पोहोचलो आहे हुतात्मा बाबू गेनू मंडळाने केलेले डेकोरेशन म्हैसूर पॅलेस पाशी। या मंडळाने खूप सुंदर डेकोरेशन केले होते। त्यानंतरच आम्ही गेलो श्री गजानन मित्र मंडळापाशी। त्यांचे डेकोरेशन हे श्री विष्णुपुरम असे होते। त्यानंतर आम्ही गेलो मानाचा तिसरा गणपती असणारा गुरुजी तालीम मंडळापाशी।
तिथे सुद्धा मोठी लाईन होती, म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. तिथूनच पुढे आम्ही आलो आहे मानाचा चौथा गणपती असणारा श्री तुळशी बाग महागणपतीपाशी. त्यांचे सुद्धा डेकोरेशन हे अत्यंत बघण्यासारखे आहे. आता आम्ही आलो आहे मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपतीच्या इथे. त्यानंतरून आम्ही आमचा लास्टचा गणपती असणारा मानाचा दुसरा गणपती असणारा तांबडी जोगेश्वरी येथे गेलो. आता आमचे पूर्ण गणपती बघून झालेत. आता निघालोय आम्ही. आता जास्त वेळ इथं थांबणार नाही. आता 3 वाजल्यात. 2-3 तास थांबलो आता इथं आम्ही. लयच गर्दी होती आज. ते गुरुजी तालीमची इथं लय गर्दी होती, त्यासाठी आम्ही आतमध्ये नाही पोहोचू शकलो त्यामुळे. पण आता डायरेक्ट निघालोय कारण पायाची फुल वाट लागली चालून चालून. तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग इथंच थांबवतो. जाताना चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.